मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, नागोठणेजवळ मोठी वाहतूक कोंडी, कोकणामध्ये येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा। मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, खासदार सुप्रिया सुळेही 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्या। सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं फटका। पालघरचे खासदार हेमंत सावरांच्या कारला अपघात, घोडबंदर रोडवर डंपरची कारला धडक, अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान, चालक जखमी। खासदार हेमंत सावरा यांना कुठलीही दुखापत नाही। राज्यात मे महिना अधिक तापदायक ठरणार, मे महिन्यात उष्णतेचा पारा आणखी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट, उन्हाचा तडाखा वाढला, पाणीसाठा घटला, 539 प्रकल्पांमध्ये 42% पाणी शिल्लक, भावली धरण कोरडं ठाक, 2 महिने टेन्शनचे। चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रामध्ये तांत्रिक बिघाड, 500 मेगावॅट क्षमतेच्या युनिट क्रमांक 6 मधील ऊर्जा निर्मिती बंद, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक, 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून 1 किलोमीटरचा परिसर सील, 1,40,000 कोंबड्या नष्ट करणार। महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, विठ्ठल मंदिराला विविध आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब यासह 2 टन फुलांचा वापर। मुख्यमंत्र्यांकडून हुतात्मा स्मारकावर अभिवादन, फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, स्मारकास्थळी मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर ऋतू तावडेही उपस्थित। बैलाच्या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू, शिरूरमधील बैलगाडा शर्यती दरम्यानची घटना, शिरूरच्या करंदीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीचा बैल पकडताना तरुणाला बैलाची धडक। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी आधी राजकीय ड्रामा, ईव्हीएम सोबत छेडछाड, तृणमूलचा आरोप, तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही स्ट्रॉंग रूमवर पोहोचल्या, सुवेंदू अधिकारी यांचा ममता बॅनर्जींवर टीका। संभाजीनगर गर्भपात प्रकरणी एकाला अटक, गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंटला अटक, कारवाई सुरू होताच आरोपीचं शिर्डीत पलायन, बस स्टॉपवरून आरोपी मंगेश थोरातला अटक। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात जिया जेकबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार महेश खेमलानीची शोध मोहीम सुरू। मीरा रोडमधील लोन वुल्फ दहशतवादी हल्ला प्रकरण, अटकेनंतरही आरोपी जेब अन्सारीचा माज कायम, मला वाचवण्यासाठी आयसिस येणार, आरोपी जेबचं वक्तव्य, काहीही करून आयसिस इथून सोडवून नेणार असल्याचंही वक्तव्य।